नमस्कार, आपल्या सोबत आज मुरुड रेल्वे स्टेशन या ठिकाणी रील स्टार रवी भैया काळे आहेत। आपण त्यांना विचारत, भैया साहेब एवढा आनंदाचा दिवस आहे, काय सांगाल? फ्युचर साठी आनंदाची गोष्ट आहे। बरेच दिवस झाला संघर्ष चालू होता, मुरुडमधून बऱ्याच खेड्यामधून संघर्ष चालू होता। यश भेटलं, मेहनत केल्यास, संघर्ष केल्यास यश भेटत असतंय, ते भेटलं। रेल्वे थांबणार म्हणजे थांबणार आता इथून पुढे। भैया साहेब, आपल्या मुरुडकरांना हा आनंदाचा क्षण आहे आणि रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपण मुरुडकरांना काय सल्ला द्याल? नाही, 100% रेल्वेनं प्रवास करावा, तिकीट काढावे। जायचं असलं तरी समजा कमी किमतीत आहे किंवा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही, समजून घ्या आणि एकदा रेल्वेनं जायला लागतंय, जावा। काळजाच्या तुकड्यानं जायला लागतं। आता शेवटचा प्रश्न भैया साहेब, ज्यामुळे तुम्ही रील स्टार झालात तो एकदा परफॉर्मन्स आम्हाला या आमच्या चॅनल माध्यमातून दाखवावा, एवढीच विनंती आहे। सगळ्याला माहित आहे तरी बी अहो कुठून मी मुरुडून, अहो कुठं रेल्वे स्टँडवर। मित्रांनो बघा, मी हजारदा म्हणतोय, संघर्ष केला की, मेहनत केली, संघर्ष केला की यश भेटतंय म्हणजे भेटतंय। खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही। चला, धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी रील स्टार रवी भैया काळे आपल्या सोबत होते। तसंच मुरुडचे एक युवा कार्यकर्ते निलेश भैया फेरे हेही होते। या सर्व न्यूज साठी भारतीय जनमत, तेजनगरी, मुरुड। धन्यवाद। आणि या सर्व रेल्वे कृती समितीच्या सर्व सदस्यांचं मुरुडकरांतर्फे आम्ही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानत आहोत। येणाऱ्या काळात सर्वच गाड्या इथे थांबतील अशी अपेक्षा करतो। भैया साहेब, या अभूतपूर्व लढ्यात आपण फ्रंटला होतात, सर्व गावकऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं। या ठिकाणी काय सांगाल? हा यश मिळालेला आहे, आणखी किती गाड्या थांबा आपण या ठिकाणी करणार आहोत? यामध्ये ऑपरेटिंग स्टेशन चालू झाल्यानंतर जेवढ्या गाड्या या ट्रॅकवर जातात, प्रत्येक गाड्याला थांबा